त्या 13 वर्षापासून चाणक्य या सेक्टर पुणे हे सांभाळत आहे की आपण लोकांना वेगळ्या पद्धतीने प्रेरित करू शकतो, मोटिवेट करू शकतो, इन्स्पायर करू शकतो. तर या सगळ्या भूमिका जेव्हा आपण पार पडत असतो तर तेव्हा आजकालची जी जनरेशन आहे, ज्या जनरेशनला खूप वेगळ्या पद्धतीने काही एक्सपोजर आहेत, तर अशा वेळेस UPSCची एक्झाम की त्यांच्याकरता किती मोठं वरदान ठरू शकते, किती लेवलवरती ही एक्झाम त्यांना एका वेगळ्या लेवलवरती घेऊन जाऊ शकते, हे फार महत्त्वाचं ठरतं. आणि याचं आपण असं म्हणूया की एकदम प्रत्यक्ष उदाहरण म्हणजे प्रसाद शिंदे. सो आम्हाला अभिमान वाटतो की आमचा विद्यार्थी आज याच पदावरती आहे आणि आज मेक्सिकोमध्ये आहे. सगळ्यात आधी नमस्कार. तर सध्या देर आर लॉट ऑफ एंगेजमेंट्स बिटवीन इंडिया अँड मेक्सिको अँड करंटली मी लीववरती होतो, तर म्हटलं की पुण्याला व्हिजिट करू. मी मूळ मुंबईचा आहे राहणार आणि मी 2019ला UPSC सिव्हिल सर्व्हिसेस एक्झाम दिली होती. तर त्याच्यामध्ये ऑल इंडिया रँक 287 आला माझा. त्याच वर्षी UPSC इंडियन फॉरेस्ट सर्व्हिस एक्झाम पण मी दिली होती आणि त्याच्यामध्ये ऑल इंडिया रँक 10 आला होता माझा. मी महाराष्ट्रात प्रथम होतो त्याच्यामध्ये. काय स्ट्रॅटेजी होती, किती तास अभ्यास करायला लागला, क्लास लावले होते का किंवा सेल्फ स्टडी होता, हे सगळं सांगा. सो जेव्हा मी प्रिपरेशन स्टार्ट केलं, सो आय कम फ्रॉम अ व्हेरी मिडल क्लास बॅकग्राऊंड. माझे पेरेंट्स दोघेही टीचर आहेत, होते रिटायर्ड. सो मी स्वतःचा खर्च स्वतः करत होतो. तर मग मी साईड बाय साईड क्लासेसही घ्यायचो. पार्ट टाईम आय यूज टू बी अ टीचर फॉर 11th and 12th स्टँडर्ड स्टुडंट्स आणि बाकी टाईम मी क्लासेस करून प्रिपरेशन करत होतो. चाणक्यमध्ये होतो स्कूल. तर स्टार्टिंगला आय फाउंड की पार्ट टाइम जॉब करून इट्स बिट डिफिकल्ट की म्हणजे अभ्यासाकडे फोकस पण करणं आणि वगैरे. देन मी स्लोली शिफ्टेड फुल टाईम स्टडीजकडे, UPSC प्रिपरेशनकडे. आणि मी दिवसातून ॲटलिस्ट 12 आवर्स स्टडी करायचो. 12 आवर्स स्टडी केल्यानंतर आय फाउंड की 1 year आय गेव फुल टाईम याच्यामध्ये आणि देन आय कुड क्लिअर द एक्झाम. बट स्टार्टिंगला आय यूज टू डू पार्ट टाइम वर्क अँड स्टडी. चाणक्यमध्ये हा माझा 3rd अटेम्प्ट होता. चाणक्यमध्ये आपला अनुभव. सो चाणक्य, आता जेव्हा मी आयर्लंडवरून परत आलो मास्टर्स करून, सो चाणक्य वॉज द इन्स्टिट्यूशन विच बिल्ट माय बेस अगेन. कारण की मला टू बी ऑनेस्ट, मी मुंबईचं असल्यामुळे मुंबईला तिकडे UPSCचं काही असं हे नव्हतं की क्रेज नव्हतं की काहीच माहीत नव्हतं, माहिती नव्हती, काहीच नाही. मला लिटरली हे सुद्धा माहीत नव्हतं की सर्व्हिसेस कोणत्या असतात याच्यावर किंवा रँक कितवा लागतो की सर्व्हिसेस कोणती भेटायला. तर सगळं बिल्डअप करण्यामध्ये मला चाणक्याने खूप हेल्प केली स्टार्टिंगला. जे बेस म्हणतात, आय थिंक माय बेस वॉज बिल्ड विथ चाणक्य. IAS व्हायचं होतं का नंतर ठरलं, कारण बाहेर तुम्ही स्टडीज केलं, मग नंतर कसं काय UPSC कडे वळाला, ती थोडी जर्नी सांगा. आय विल बी व्हेरी ऑनेस्ट, मला IAS कधीच नाही व्हायचं होतं. टू बी ऑनेस्ट, मला नेहमी इंडियन फॉरेन सर्व्हिसच माझं हे फर्स्ट प्रायोरिटी होती. मला बरेच रिलेटिव्ह सुद्धा आणि आय थिंक सर सुद्धा स्टार्टिंगला जेव्हा मी सिलेक्शन करत होतो, माझे जे सर्व्हिसेसमध्ये ऑप्शन भरायचे असतात त्याच्यामध्ये आय थिंक एव्हरीवन टोल्ड मी की वाय आर यू टेकिंग IFS. तर मी जेव्हा UPSCबद्दल माहिती काढली, आय हॅड दिस थिंग की मला जे फॉरेन सर्व्हिस आहे इट अट्रॅक्टेड मी अ लॉट. देर इज अ लॉट वी कॅन डू ॲट अ इंटरनॅशनल स्टेज बिटवीन इंडिया अँड दॅट अदर कंट्री. त्याच्यामुळे आय थॉट की वाय लिमिट अवर सेल्फ इकडे राहून, वाय नॉट गो अब्रॉड अँड मेक अवर इमेज मोर स्ट्रॉंगर. सो आय वॉन्टेड टू वर्क ऑन दॅट इंटरनॅशनल स्टेज फॉर माय कंट्री अँड इंडियन फॉरेन सर्व्हिस वॉज ऑलवेज माय फर्स्ट प्रेफरन्स. परीक्षा देताना एक मुद्दा असं असतो की बऱ्याच वेळेला अपयशही येतं. समजा तिसरा अटेम्प्ट, तर कधी असं मनोबल कमी झालं, मोटिवेशनची गरज पडली, तर तुमच्यासमोर काय होतं की यस मला हे करायचंच आहे, किंवा असं काही झालंय अप्स अँड डाऊन? आय विल टेल यू वन इन्सिडेंट. आय थिंक दिस वॉज द क्रशिंग मोमेंट फॉर मी. 2019 was the year when my father was diagnosed with prostate cancer and he was totally bedridden. And तेव्हा I was in SISC मुंबई at that time आणि मी तिकडे स्वतःचं प्रिपरेशन करत होतो वगैरे. आणि my mother was the only one who was taking care of my father. He was bedridden and he could do nothing. तर I still remember की doctor had given up. He said की he just has 1 or 2 months left. But when I came and met him, माझी तेव्हा मेन्स होती, नेमकी UPSCची मेन्स होती.
आणि मी कसं कसं एक्झाम दिली, पण मी घरी नाही जाऊ शकलो त्यांना भेटायला, कारण की आय डिडंट वॉन्ट टू सी हिम इन दॅट कंडिशन. बट जशी एक्झाम संपली, ऑन द लास्ट डे आय वेंट अँड सॉ माय फादर अँड आय टोल्ड हिम की यू जस्ट होल्ड ऑन फॉर 6 more months आणि मी यावेळेस पक्का क्लिअर करेन. तर अनफॉर्च्युनेटली ही पास्ट अवे इन 1 week. सो मी तेव्हा ट्रेनमध्ये होतो. आय वॉज गोइंग टू दिल्ली टू गिव्ह माय इंडियन फॉरेस्ट सर्व्हिस मेन्स ॲट दॅट टाइम. आणि मला मध्येच न्यूज झाली की असं झालेलं आहे, तर मग मी जयपूरला उतरून परत आलो होतो. पण आय थिंक दॅट मोमेंट when I realized that I could not fulfill his dream when he was alive, that made me, very broken, but at the same time, जो confidence build up झाला त्याच्यानंतर, that made me work extra hard. आणि त्याच वर्षी मी दोन्ही एक्झाम क्रॅक केले. द इंडियन फॉरेस्ट सर्व्हिस एक्झाम जी UPSC ची आहे, ऑल इंडिया रँक 10 आणि महाराष्ट्र टॉपर, आणि UPSC सिव्हिल सर्व्हिसेस एक्झाम सुद्धा त्याच वर्षी क्लिअर केली. आजकाल प्रत्येक जणच IAS होण्याचं स्वप्न बघतो, परंतु प्रत्येक जण त्या स्वप्नापर्यंत पोहोचू शकत नाही. अशा तरुणांबद्दल तुम्हाला काय वाटतं किंवा तुम्ही त्यांना काय संदेश द्याल? मी माझी आधी स्ट्रॅटेजी सांगतो. माझं असं होतं की जो अटेम्प्ट मी देत होतो 2019ला, तो मी डिसाईड केलं होतं. माझे भलेही अजून अटेम्प्ट बाकी आहे, पण तो मी शेवटचा ठेवणार आहे आणि मी प्लॅन बीकडे बघणार आहे. तर लकीली माझं त्या वर्षी झालं. पण माझं हेच म्हणणं आहे की एव्हरीवन शुड नॉट वेस्ट देअर इयर्स which are like very important years of their youth in UPSC preparation itself. You give like some attempts, 2-3 attempts starting मध्ये द्या, बघा होतंय का. जर नाही होते तर you look for a plan B, but do not give up on your dreams. तुम्ही plan B पण तुम्ही करता तुम्ही एक्झाम देऊ शकता side by side. So you can do both the things together. It's not necessary that you leave completely one thing आणि त्याच्यावरतीच फोकस करा. So this is my suggestion, my personal suggestion, that एकदा द्यायचं असेल तर फुल फ्लेज अटेम्प्ट द्या, 2-3 अटेम्प्ट द्या फुल फ्लेज, त्याच्यानंतर बट यू स्टार्ट लुकिंग फॉर अ प्लॅन. परीक्षा देताना किंवा अभ्यास करताना सोशल मीडियापासून दूर राहा असं बरं सांगितलं. तुमच्या बाबतीत काय झालं? सोशल मीडियापासून दूर होतात किंवा करंट अफेअर्ससाठी जोडून होतात किंवा स्मार्टफोन किती वेळ यूज होत होता? आय थिंक सर हसतात त्याच्यावरतीच तुम्हाला आन्सर भेटेल की मी बऱ्याचदा तरी सर फ्रेंड्स बरोबर बाहेर जायचो, फिरायचो वगैरे. इट्स नॉट नेसेसरी टू बी ऑनेस्ट की सोशल मीडिया बंद करा, तुम्ही बाकी काहीच करू नका, दिवसभर अभ्यास करा, असं काहीच नाही. आपल्या माइंडची पण एक कपॅसिटी असते, त्या माइंडला पण एक रिफ्रेशमेंटची गरज असते. तुम्ही कंटिन्युअसली त्या माइंडला स्ट्रेस कराल, मग ते नवीन नॉलेज नाही घेणार, ते थिंक नाही करू शकणार. सो आय बिलीव्ह की मी काय करायचो की सॅटर्डेला हाफ डे किंवा संडेला हाफ डे असं फ्री ठेवायचो, आणि त्या टायमामध्ये इट यूज टू बी मी टाईम, नथिंग एल्स. इंटरव्ह्यूसाठी कसं फेस केला तुम्ही? कारण हा इंटरव्ह्यू सगळ्यात जास्त टफ असतो, खूप प्रिपरेशन करायला लागतं. काय काय प्रश्न होते थोडक्यात आम्हाला सांगायचं आहे? सो एक खूप असं लोकांना वाटतं की आपण जे सर्व्हिसेस सिलेक्ट करतो स्पेसिफिकली इंटरव्ह्यूमध्ये त्याच्यावरतीच प्रश्न विचारतात. तर असं नाही आहे. माझा जो पॅनल होता तो सगळ्यांनी एक वेगवेगळे टॉपिक्स पकडले होते. जसं फॉर एक्झाम्पल एक जे सर होते त्यांनी मला इकॉनॉमिक्सवर विचारलं, एक जे होते त्यांनी मला करंट डेव्हलपमेंट्सवर विचारलं, एक जे सर होते त्यांनी मला पॉलिटीवर किंवा जे पॉलिटिकल सिच्युएशन आहे त्याच्यावरती काही ट्रिकी क्वेश्चन्स विचारले, आणि एकाने तर इंटरनॅशनल रिलेशन्सवरती विचारले. तर मग इट्स नॉट नेसेसरी की तुमच्या सर्व्हिसेसवरतीच पकडून ते क्वेश्चन विचारतात वगैरे. मला खूप बेसिक क्वेश्चन्स विचारले होते तेव्हा, म्हणजे बट दोज क्वेश्चन्स वर मोर ॲनालिटिकल. इट मेड मी थिंक अ लॉट अबाउट इट. दे आस्क मी अबाउट द इंडिया-USA रिलेशन्स ऑल्सो इन इंटरनॅशनल अफेअर्स. इकॉनॉमीमध्ये जे त्यावेळेस जे हॉट टॉपिक्स होते जसे डिमॉनिटायझेशन वगैरे, तर त्याच्याबद्दल पण त्यांनी मला ॲनालिटिकल क्वेश्चन्स विचारले होते. सो द क्वेश्चन्स वर क्वाईट वॅरिड. इट वॉज नॉट लाईक एनी स्पेसिफिक. आणि हां, हॉबीजवरती ते सहसा म्हणजे आपल्या पर्सनल लाईफवरती पण ते क्वेश्चन विचारतात कधी कधी. सो दे आस्क्ड अ फ्यू क्वेश्चन्स ऑन माय पर्सनल लाईफ. या परीक्षेमध्ये महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांचा पास होण्याचं प्रमाण कमी आहे का, असं तुम्हाला वाटतं? I think I already gave this answer. कि the problem is within us. We limit ourselves. जर आपण विचार करणार की मला 100 मार्कच आणायचं तर मी तिथपर्यंतच विचार करणार.
जर मी विचार करेल की 120 आणायची तर मी तिथपर्यंत विचार करेल. तर आपल्याला प्रॉब्लेम आहे की आपले स्टुडंट फक्त विचार करतात की माझ्याकडून UPSC नाही होणार, मी MPSC पर्यंतच करू शकतो. त्याच्यामुळे मॅक्सिमम लोक फक्त MPSC कडेच वळतात, पण हे विचार नाही करत की त्यांची कपॅसिटी अजून आहे आणि हे प्रूव्ह करतायत. दरवर्षी जे स्टुडंट्स आहेत ऍक्च्युली वाढत चालले महाराष्ट्रात आणि हे प्रूव्ह होत आहे. तर आय थिंक वी हॅव टू एक्सपांड द स्कोप ऑफ अवर कॉन्फिडन्स दॅट वी कॅन डू अचीव्ह मोर. युपीएससीच्या धर्तीवरती एमपीएससीचा अभ्यासक्रम व्हावा असं आपलं सॉरी युपीएससीच्या धर्तीवर एमपीएससीचा बी अभ्यासक्रम किंवा 70% तरी बोलीपर्यंत द्यावा सेम असावा, ज्या की महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांच्या टक्केवारी वाढेल. UPSC सेम पॅटर्न असावा असं आय थिंक मध्ये चालू होतं असं काहीतरी वगैरे. मला वाटतं पुण्याच्या बाहेर मी जाऊ नाही शकणार तर आय बिलीव्ह, माझं असं मत आहे की तुम्ही जर दुसरे स्टेट्स बघाल, UP आहे, MP आहे, यांनी ऑलमोस्ट त्यांचं पॅटर्न जे आहे ते UPSCच्या पॅटर्नच्या नुसारच ऑलमोस्ट सेम केलेलं आहे. तो वी नीड टू समवेअर compete, like be on par or be at par with UPSC. So मला असं वाटतं की MPSCचा पण पॅटर्न जो चेंज होत आहे आणि UPSC थ्रू UPSC सारखा होत आहे, इट्स गुड इन अ वे बिकॉज MCQs आणि जे काही ठराविक बुकचं नॉलेज आहे, आय थिंक द न्यू पॅटर्न गिव्स यू मच वायडर नॉलेज. सो वी शुड एक्सप्लोर दॅट पॉसिबिलिटी की जो नवीन पॅटर्न आहे, how it can be helpful to the students, and I am in support of that, but the transition should be there. Like त्यांनी अजून थोडी मुदत वाढ द्यावी, थोडा टाइम द्यावा, 2-3 वर्ष अजून द्यावी, कारण की टू कम ऑन पार विथ दॅट इट विल टेक सम टाइम फॉर स्टुडंट्स. बेसिक आय थिंक आपल्याला स्वतःमध्ये कॉन्फिडन्स बिल्ड करणं हे खूप गरजेचं आहे आणि ते पोटेन्शियल आपल्याला दरवर्षी UPSC मध्ये दिसतंय की महाराष्ट्राचा टक्केवार वाढत चाललेला आहे. आय थिंक जेव्हा अजून लोक रिअलाइज करतील तर आपलं शुअरली UPSC मध्ये टक्का वाढेल. सर CSAT आता नवीन पहिले CSAT मध्ये डिफिकल्ट जात होतं महाराष्ट्रात. देर आर थिंग्स विच like we can subtly mention, but काही गोष्टी आहे जे चेंज करणं गरजेचं आहे आणि CSAT is one of the things. Hopefully UPSC will bring some changes in it, but CSAT is becoming tougher and tougher, and I think there is a need, if it is becoming tougher, there is a need for some reform in the marking system as well. साधारणतः आम्ही ज्यावेळेस विचारलं JEE पास नाही झाला, कमी मार्क पडले, सायन्सला कमी मार्क आहे, मग काय करतो? नाही UPSC MPSC करतो. ह्यासाठी त्याच्यामुळं टक्केवारी आपली खूप कमी होती, कुठं नाही तर चालेल UPSC MPSC. नक्की स्वतःमध्ये काय कॅपॅबिलिटी आहे किंवा कितपत नॉलेज कितपत हवं की फर्स्ट प्रेफरन्स UPSC MPSC झालं. आय थिंक मॅक्सिमम लोक UPSCलाच प्लॅन बी म्हणून हे ट्राय करतात वगैरे. आधी ते त्यांचं मेन करून घेतात, इंजिनिअरिंग वगैरे बाकीचे वगैरे पण जे पण आहे डिग्री, आणि त्याच्यानंतर विचार करतात की चला लोक म्हणतायत म्हणून आपण UPSC करून घ्यावं. पण इट्स व्हेरी इम्पॉर्टंट की आपल्याला स्वतःला काय वाटतं, दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. जे पिअर प्रेशर आहे किंवा फॅमिली प्रेशर आहे याच्यामध्ये न जाता तुम्हाला स्वतःला कशामध्ये इंटरेस्ट आहे, दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. आय गिव्ह एन एक्झाम्पल. आताच मी रिसेंटली एक EPS आहेत आपले पालघरला, त्यांच्याशी भेटलो. हिज सन इज अ वर्ल्ड चॅम्पियन शूटर, पिस्टल शूटर. ही इज अ वर्ल्ड चॅम्पियन. सो ही इज गॉट इंटरेस्ट इन दॅट, ही डझंट हॅव इंटरेस्ट इन दिस UPSC. सो इट्स नॉट नेसेसरी दॅट की तुम्हाला जस्ट फॅमिली प्रेशर असेल तर तुम्ही इकडे UPSC कडे वळा. If you have talent in something, if you have interest in something, you do it. You don't need to do it under pressure of anyone else. So there are many examples who in different fields जिकडे लोकांनी आपलं नाव कमावलेलं आहे, and UPSC is not the only thing. So इकडे I don't think वळायला एवढं प्रेशर असलं पाहिजे. So challenges between India and Mexico in political. Yes. I think there are no challenges at the moment, to be honest. जे इंडिया आणि मेक्सिकोचे रिलेशन्स आहेत ते आता सर्वात स्ट्रॉंगेस्ट आहे आणि जे ॲटमॉस्फिअर आणि जे एन्व्हायरमेंट आहे दॅट इज ऑल्सो व्हेरी कंडिसिव्ह की दोघांचं रिलेशन अजून स्ट्रॉंगर होऊ शकतं. सो देर आर करंटली ॲज सच नो पॉलिटिकल चॅलेंजेस. आणि इवन जे फॉर्मर
जे फॉरेन मिनिस्टर होते मेक्सिकोचे आणि आपले जे EM आहेत डॉक्टर एस जयशंकर सर यांचे पण रिलेशन्स खूप कॉर्डियल आणि फ्रेंडली आहेत. सो दॅट हेल्प्स अ लॉट की आपल्या दोघांचे रिलेशन अजून स्ट्रॉंगर करण्यासाठी. चाणक्य ज्यावेळेस अकॅडमीमध्ये विद्यार्थी येतात तुम्ही बघता काय त्यांच्याकडे म्हणजे ठीक आहे आलाय चला चल ज्या इंटरेस्ट थोडा बेसिक त्याचं चेक करा. तुमच्या प्रश्नाचं उत्तर आणि आत्ता जे उत्तर दिलं होतं त्याच्यावरून मी सांगेन की सगळ्यात महत्त्वाचं मला असं वाटतं की मराठीचा टक्का असो किंवा मुलांची UPSC तयारी करण्याची पद्धत असो किंवा आपण असं म्हणूया की कोर लेवलवरती जाण्याची त्यांची तयारी असो, एक अर्ज असो, इंटेन्सिटी असो, पॅशन असो, तर आम्ही सगळ्या मुलांना एक गोष्ट कायम सांगतो की खूप छान वाक्य आहे की नॉलेज इज व्होलाटाईल बट स्किल्स आर परमनंट. तुमच्याकडचं नॉलेज आहे, तुम्ही 5वी 6वीत काय वाचलंय तुम्हाला आठवण नाही, तुम्ही 5वी 6वीमध्ये सोबत स्विमिंग शिकला असं तुम्ही अजूनही करू शकता. त्यामुळे तुम्ही ट्राय टू ॲक्वायर स्किल्स. जेवढ्या स्किल्स तुम्ही ॲक्वायर करता तेवढं तुम्ही या मोठ्या एक्झाम्सला सामोरं जाताना तेवढेच तयार होत असतात. तुमच्याकडे कम्युनिकेशन स्किल असू दे, निगोशिएटिंग स्किल असू दे, तुमच्याकडे आपण असं म्हणूया की मोर लेवलवरती लोकांना हँडल करण्याचे डीलिंग करण्याचे स्किल असू दे, सगळंच असू दे. या सगळ्या स्किल्सला डेव्हलप करण्याकरता आम्ही प्रयत्न करतो. म्हणजे आमच्या UPSC फोरममध्ये आम्ही जो करिक्युलम आहे याच्या व्यतिरिक्त चाणक्य या सगळी बऱ्याच गोष्टी देत असते, त्याबद्दल पण आपण सविस्तर बोलूया. पण त्याच्यामुळे मुलांची जी तयारी होत असते ही सर्वांगीण होत असते आणि या सर्वांगीण तयारीचा उपयोग हा होतो की मुलं जेव्हा एक्झामला सामोरं जातात तेव्हा फक्त सिलेबस ओरिएंटेड या गोष्टीवरती न राहता त्यांच्या बाकीच्या स्किल्सवरती पण काम करून त्यांच्यापुढे गोष्टी येतात. तर त्या आलेले खूप रॉ असतात, पण जेव्हा ते पास होता म्हणजे त्यांचा पोर्शन संपतो किंवा करिक्युलम संपतो तर तेव्हा त्यांच्यावर बरेच चेंज आम्हाला पाहायला मिळतात. म्हणजे बऱ्याच वेगळ्या ठिकाणी म्हणजे आता आमच्याकडे केरळावरून कर्नाटकावरून पण मुलं आहेत, पण ती जेव्हा येतात तेव्हा त्यांच्याकडे ते जेव्हा एंट्री करतात चाणक्यमध्ये आणि जेव्हा त्यांचा पोर्शन संपतो तेव्हा त्याचा चेंज दिसतो. तर हा सगळा जो करिक्युलम ज्या पद्धतीचा आहे त्या पद्धतीला बऱ्याच गोष्टी देण्याची आवश्यकता पडत असते. WhatsApp